वेलकम बॅक टू प्रियाज रेसिपीज. आज आपण बनवणार आहे चीजी चिकन खिमा. चला तर मग रेसिपी पाहूयात. सगळ्यात अगोदर मी इथं खिमा घेतलेला आहे. यामध्ये थोडेसे पीस सुद्धा आहेत. त्यानंतर यामध्ये मी काही बेसिक मसाले टाकून घेतलेले आहेत, जसं की मिरची पावडर, हळद, त्यानंतर कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि थोडंसं चटणी मीठ घातलेलं दही टाकलेलं आहे यामध्ये. त्यानंतर अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे आणि चवीपुरतं मीठ. या सर्वांना छान असं मिक्स करून 10 मिनिटं रेस्ट द्यायला ठेवलेलं आहे. त्यानंतर कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे बटर घेतलेला आहे. त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकलेला आहे. छान कांदा गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत परतून घेतलाय. त्यानंतर यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकलेली आहे. त्यानंतर आपण जे मॅरिनेट करून ठेवलेला खिमा होता, तो इथं मी टाकलेला आहे. त्याला सुद्धा छान असं मिक्स करून घेतलंय आणि 10 मिनिटं छान असं शिजवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे. त्यानंतर मी मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून पाणी गरम करायला ठेवलं होतं. तेच पाणी मी आधी टाकलेलं आहे. गरम करून घ्यायचं आहे छान. त्यानंतर मस्त अशी उकळी आल्यानंतर चिकन खिमा आपला तयार आहे. थोडासा मी रस्सा सुद्धा ठेवलेला आहे. तुम्हाला जर रस्सा नको असेल तर तुम्ही असंही सुक्कं बनवू शकता. ते सुद्धा खूप जास्त टेस्टी लागतं. पण मला हे भाकरीसोबत सुद्धा खायचं होतं, त्यामुळे मी रस्सा केलेला आहे. त्यानंतर चीज टाकल्यानंतर वरून भरपूर असं लिंबू पिळायचं आहे. यामुळे खूप छान टेस्ट लागते. त्यानंतर पावासोबत एन्जॉय करायचं आहे. सोबतला कांदा सुद्धा घ्यायला विसरायचं नाहीये. खूप छान टेस्टी लागतं. त्यानंतर मी हे भाकरीसोबत सुद्धा खाल्लेलं आहे. अशी मस्त कडक भाकरी आणि रस्सा खूप मस्त लागतं, टेस्टी. एकदा नक्की ट्राय करून पहा.